हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, NTUGC नेट आणि MS सेट या दोन्ही एक्झामला कव्हर करणारा एक संपूर्ण कोर्स आपण लवकरच सुरू करत आहोत. त्या कोर्स संदर्भात आज या लेसनमध्ये तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. म्हणजे नवीन जी बॅच आहे ती नवीन बॅच आपण पेपर फर्स्टसाठी सुरू करतोय. त्यामध्ये पेपर फर्स्ट तुम्हाला 100% कव्हर करून दिला जाणार आहे. तर गाईज, ही बॅच कधीपासून सुरू होणार आहे, या कोर्समध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी भेटणार आहे, कशा स्वरूपात भेटणार आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या लेसनमध्ये प्रोव्हाइड करत आहे. तर गाईज, आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट कळवले जातात. तर गाईज, हे पहा, जो आपला कोर्स आहे हा कोर्स पेपर फर्स्टला पूर्णपणे कव्हर करणारा आहे. आणि फक्त पेपर फर्स्ट MS सेटचा नसून तर NTUGC नेटचा जो पेपर फर्स्ट असेल तो देखील या ठिकाणी कव्हर होईल. म्हणजे एका कोर्समध्ये तुमचा नेट आणि सेट या दोन्ही एक्झामचा अभ्यास या ठिकाणी होणार आहे. तर गाईज, हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये ओल्ड सिलेबस आपण पाहणारच आहोत, पण इन केस युनिव्हर्सिटीनी किंवा NTUGC नेटनी न्यू सिलेबस अपडेट केला तर तो देखील सिलेबस याच कोर्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे. तर गाईज, या कोर्सची इन्फॉर्मेशन थोडक्यामध्ये या लेसनमध्ये पाहूया. तर गाईज, हे पहा, हा जो कोर्स आहे यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी भेटणार आहे आपण ते पाहतोय. तर जो कोर्स आहे हा कोर्स पहिल्यांदा नेट एक्झाम आणि MS सेट एक्झाम या दोन्ही एक्झामला कव्हर करणारा असेल. म्हणजे पेपर फर्स्टचा सिलेबस नेट आणि सेट या दोन्ही एक्झामला सेम आहे. तर या दोन्ही एक्झामचा सिलेबस या कोर्समध्ये कव्हर होईल. आणि इन केस कुठल्या युनिव्हर्सिटीची पेट एंट्रन्स तुम्ही देणार असाल तर त्या पेट एंट्रन्सचा सिलेबस देखील याच कोर्समध्ये तुम्हाला इनडायरेक्टली कव्हर करून भेटणार आहे. म्हणजे पेटसाठी देखील तुम्हाला अदर कुठलाही कोर्स जॉईन करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, म्हणजे एका कोर्समध्ये तीन तुम्हाला वेगवेगळ्या एक्झामला कव्हर करता येणार आहे. तर गाईज, या कोर्समध्ये टोटल 230+ व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. आणि या 230+ व्हिडिओला मिळून टोटल जे काही 10 युनिट आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड असेल, रिसर्च ॲप्टिट्यूड असेल, कम्युनिकेशन असेल, ICT असेल, नंतर कॉम्प्रेन्शन असेल, पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट असेल, किंवा मॅथमॅटिकल रिझनिंग असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, हायर एज्युकेशन असेल, किंवा सर्वांना अवघड वाटणारा DI म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन असेल. हे जे काही 10 युनिट आहेत ते पूर्णपणे तुम्हाला एकदम सोप्या शब्दामध्ये समजून सांगितले जातील. आणि मॅथमॅटिक्स आणि DI या संदर्भात आपण या ठिकाणी स्पेशल लेक्चर देखील अरेंज करतो, जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याला मॅथ किंवा DIची भीती वाटत असेल किंवा त्या विद्यार्थ्याचे मार्क यामध्ये जात असतील तर त्यामध्ये त्याचे मार्क जाऊ नये म्हणून आपण पूर्णपणे यासाठी स्पेशल लेक्चर देखील अरेंज करतो. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला टोटल 230 व्हिडिओ भेटतील आणि त्यामध्ये टोटल 10 युनिट आपण कव्हर करणार आहोत. आणि इन केस सिलेबस अपडेट झाला तर अपडेट झालेल्या सिलेबसचे काही नवीन पॉईंट असतील ते देखील याच कोर्समध्ये कव्हर करून दिले जातील. यामध्ये एक्झाम ओरिएंटेड काही सिंपल टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. कारण फक्त एक्झाम हा अभ्यास करून क्वालिफाय होणारी गोष्ट नाही आहे. या ठिकाणी काही तुम्हाला ट्रिक्स अप्लाय करावे लागतात. अभ्यास जो करताय त्या अभ्यासाला सोपं करण्यासाठी काही टिप्स असतात त्या तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. त्यानंतर एक्झामसाठी रिव्हिजन लेक्चर देखील आपण या ठिकाणी अरेंज करतो. म्हणजे जे काही आपण पाहिले त्या सर्व गोष्टींची रिव्हिजन देखील या कोर्समध्ये तुम्हाला कव्हर करून दिली जाते. म्हणजे A to Z गोष्ट, ठीक आहे, एक्झामच्या पूर्वी आपण पूर्णपणे रिवाईज करतो. त्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला ज्या PDF नोट्स भेटणार आहे त्या इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. म्हणजे इंग्लिशमधून तुम्ही नेट एक्झाम देणार असाल तर रेफर करू शकता, आणि सेट एक्झाम देणार असाल तर इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही PDF नोट्स तुम्ही रेफर करू शकता. एक लक्षात घ्या, त्या नोट्स आहेत त्या इंग्लिश आणि मराठी अशा सेपरेट दोन्ही लँग्वेजमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. आणि कोर्समध्ये शिकवताना फक्त इंग्लिश नोट्स ज्या आहेत ना त्या स्क्रीनवर असतील, आणि ज्यावेळेस तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील त्यावेळेस फक्त दोन्ही लँग्वेजमध्ये नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे शिकवताना स्क्रीनवर कंटेंट हा इंग्लिश असेल, ठीक आहे, पण बोलताना मी जसं आता मराठी बोलतोय त्याचप्रमाणे सर्व गोष्टी ओरली मी मराठीमधूनच बोलणार आहे. त्यानंतर हा जो कोर्स आहे यामध्ये सेट एक्झामचे सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते कव्हर करून दिले जातील. आणि यामध्येच काही नेट एक्झामचे जी फ्रिक्वेंटली रिपीट होणारे क्वेश्चन असतील प्रिव्हियस इयरचे ते देखील कव्हर करून दिले जातील. ठीक आहे,
त्यानंतर एक्झाम ओरिएंटेड काही स्पेशल लेक्चर देखील आपण यावर्षी नव्याने आणखी अरेंज करणार आहोत. म्हणजे यावर्षी आपण असे काही विद्यार्थ्यांना बोलवणार आहोत ज्यांनी नेट किंवा सेट एक्झाममध्ये खूप चांगला स्कोरिंग केलेला आहे. मग त्यांच्या स्कोरिंगला त्यांनी कशा प्रकारे तिथपर्यंत नेलं याबद्दल पण ते तुम्हाला इथं काही इन्फॉर्मेशन शेअर करतील. ते देखील तुम्हाला या स्पेशल लेक्चरमध्ये भेटेल. ठीक आहे. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे हा जो कोर्स आहे हा MS सेट एक्झामच्या दृष्टिकोनातून आहेच, पण नेट एक्झामचा सिलेबस आणि पेट एंट्रन्सचा सिलेबस देखील या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करून भेटणार आहे. पेट एंट्रन्समध्ये इनडायरेक्टली फक्त आपण रिसर्च ॲप्टिट्यूड असतो पहा, तो रिसर्च ॲप्टिट्यूड तुम्ही या ठिकाणी प्रॉपरली कव्हर केला ना तर पेटचा सिलेबस त्या ठिकाणी कव्हर होऊन जातो. ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्टली पेट एंट्रन्सचा पण सिलेबस या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. या कोर्समध्येच MH सेट एक्झामच्या दृष्टिकोनातून काही डेमो क्वेश्चन पेपर तुम्हाला MS सेट एक्झामच्या वेळेस भेटतील. आणि नेट एक्झाम जर कोर्स मी लावला तर इंग्लिश आणि मराठी अशा 2 लँग्वेजमध्ये डेमो क्वेश्चन पेपर आपण अरेंज करतो. नेट एक्झामसाठी तुम्ही फक्त इंग्लिश लँग्वेज रेफर करू शकता. ठीक आहे. कारण नेट एक्झामला हिंदी लँग्वेज आणखी ऑप्शनल असते. पण जे डेमो क्वेश्चन पेपर आहे ते देखील तुम्हाला एक्झाम जवळ आल्यानंतर प्रोव्हाइड केले जातील. हे क्वेश्चन पेपर आपण अशा प्रकारे तयार केलेत की जसं तुमचा ओरिजिनल क्वेश्चन पेपर असतो सेम टू सेम त्याचप्रमाणे आपण या क्वेश्चन पेपरची रचना केलेली आहे. हे क्वेश्चन पेपर तुम्हाला पहिल्यांदा सोडवण्यासाठी दिले जातील. त्यानंतर व्हिडिओमार्फत डिटेल एक्सप्लेनेशन त्यांचं प्रोव्हाइड केलं जाईल. मग तुम्ही जे क्वेश्चन पेपर सोडवलाय आणि व्हिडिओ आमच्यामार्फत जो प्रोव्हाइड केला आहे त्याला तुम्ही मॅच करायचं. आणि एखाद्या क्वेश्चन आहे त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं तुम्ही आन्सर का चुकवलं हे तुम्ही या ठिकाणी ॲनालिसिस करणं गरजेचं असतं. कारण चुका तुम्हाला लक्षात आल्या तर तुमचा स्कोअर वाढणार आहे. चुका जेवढ्या कमी होतील तेवढा स्कोअर वाढतो. म्हणून आपण डेमो क्वेश्चन पेपर या ठिकाणी एक्झाम जवळ आल्यानंतर प्रोव्हाइड करणार आहोत. आता यानंतर जो कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड केला जातोय तो एकदम सिंपल लँग्वेजमध्ये प्रोव्हाइड केला जातोय. म्हणजे सांगताना मी एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक कन्सेप्ट संदर्भात तुम्हाला एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न करतो आणि एक्झाम्पलनुसार प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून देत असतो. कारण कन्सेप्ट जर क्लिअर झाली तर तो टॉपिक तुम्ही कधी विसरत नाही. पाठांतराने माणूस कालांतराने विसरून जातो, पण एकदा गोष्ट क्लिअर झाली तर विसरत नाही. म्हणून सर्व गोष्टी एकदम सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. आणि एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर इंटरव्ह्यू संदर्भात तुम्हाला काही क्वेरी असेल, डाऊट असेल तर त्या संदर्भात देखील तुम्हाला गायडन्स केलं जातं. ठीक आहे. एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर म्हणजे मागच्या बॅचला जवळपास 500+ विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. सर्वांना आपण इंटरव्ह्यूसाठी जो काही डाऊट असेल तो आपण क्लिअर केलेला आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला देखील तुमच्या क्वेरीचं सोल्युशन दिलं जाईल. आणि या कोर्समध्ये जे लेक्चर प्रोव्हाइड केले जाणार आहेत ते डेली बेसिसवर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर प्रोव्हाइड केले जातील. एकदा लेक्चर अपडेट झाल्यानंतर त्या संदर्भात तुम्हाला व्हॉट्सअपवर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते की हे लेक्चर आपण अपडेट केलेलं आहे. त्यानंतर वाटेल त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला टाईम भेटतोय त्यावेळेस किती वेळा तुम्ही ते लेक्चर पाहू शकता टिल दी सेट एक्झाम. ठीक आहे. म्हणजे लेक्चर आपण ॲट अ इव्हिनिंगला अपडेट करतो. अपडेट केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. सिम्पल. आणि ज्यावेळेस एक्झाम थोडंसं जवळ येईल त्यावेळेस काही स्पेशल लेक्चर आपण लाईव्ह देखील ठेवणार आहोत मॅथमॅटिक्स आणि DI साठी. त्यानंतर या कोर्सचा ॲक्सेस खूप इझी आहे. आपलं ॲप आहे, ॲपमार्फत आपण ॲक्सेस त्याला देत असतो. या कोर्सचं ड्युरेशन आहे टिल दी सेट एक्झाम डेट. म्हणजे सेट एक्झाम हा 2025ला होणार आहे असं युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे. मग 2025ला जोपर्यंत MS सेट एक्झाम होत नाही तोपर्यंत याचं व्हॅलिडिटी असेल. आणि इन केस एक वर्षभरामध्ये जर MS सेट एक्झाम कंडक्ट झाला नाही तर फायनल व्हॅलिडिटी 1 वर्षाची असेल. त्यानंतर यामध्येच तुम्हाला युनिट वाईज क्विज मॉक टेस्ट प्रोव्हाइड केले जातील आणि मिक्स देखील क्विज मॉक टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे डेमो क्वेश्चन पेपर तर प्रोव्हाइड करणारच आहोत, पण त्यासोबत मॉक टेस्ट देखील तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. कारण MCQची प्रॅक्टिस पण तुम्हाला खूप जास्त करणं गरजेचं असतं. म्हणजे आपला पहिला जो फोकस असतो ना तो असतो थिअरीवर. कारण थिअरीमधील सर्व कन्सेप्ट एकदा क्लिअर झाल्या म्हणजे त्या कन्सेप्टवर कसाही क्वेश्चन येऊन द्या तुम्हाला तो सोडवता येतो. म्हणून आपण त्यानंतर मॉक टेस्ट क्विज प्रोव्हाइड करतो. तर गाईज या कोर्सची फी आहे 2500 रुपये. आणि इन केस ॲट अ वन टाईम तुम्ही पेड करण्यासाठी कॅपेबल नसताल तर तुम्ही 2 इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे भरू शकता. म्हणजे सर्वात पहिल्यांदा 1500 रुपये ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि नेक्स्ट मंथमध्ये 1050 रुपये अशी सेकंड इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही पेमेंट करू शकता. पण या ठिकाणी इन्स्टॉलमेंटमध्ये पेमेंट करताना 50 रुपये एक्स्ट्रा चार्जेस ॲप्लिकेबल आहेत. ठीक आहे. पण वन टाईम पेमेंट केले तर 2500 मध्ये तुम्हाला संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस प्रोव्हाइड केला जातो. आता काहीच शेवटचा जो प्रश्न आहे
की हा कोर्स कधीपासून सुरू होत आहे. तर गाईज हा कोर्स 20 मे 2024 पासून सुरू केला जातोय. म्हणजे 20 मे पासून हा कोर्स सुरू होणार आहे आणि एकदा कोर्स सुरू झाल्यानंतर टिल दी सेट एक्झाम डेट हा कोर्स चालू राहील. ठीक आहे. आणि कोर्स संदर्भात तुम्हाला आणखी काही डाऊट असेल, काही क्वेरी असेल तर या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करून त्या डाऊटचं क्वेरीचं सोल्युशन मिळवू शकता. आणि इन केस सर्व डाऊट सर्व क्वेरीज तुमच्या सॉल्व्ह झाल्या असतील तर याच नंबरला डायरेक्टली पेमेंट करून या नंबरवर स्क्रीनशॉट शेअर करा. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला कोर्सचा ॲक्सेस दिला जातो. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेस दिला जातो. त्या ठिकाणी डेली बेसिसवर तुम्हाला सर्व लेक्चरचे अपडेट प्रोव्हाइड केले जातात. आणि आपण डेली बेसिसवर सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतोय जेणेकरून तुम्हाला डेली बेसिसवर सर्व गोष्टी कव्हर करता येतात आणि कशा प्रकारे आपण सिलेबस कंप्लीट केला हे देखील त्या ठिकाणी कळून येत नाही. म्हणजे थेंबे थेंबे तळस असतो आपण म्हणतो ना, त्याप्रमाणे या सर्व गोष्टी आपण कव्हर करतो. आणि स्टडीमध्ये एक कंटिन्युटी राहते. ठीक आहे. एक्झामपर्यंत कंटिन्युअस प्रॉपर वेने अभ्यास केला तर डेफिनेटली MS सेट एक्झाम काही कुठला एक्झाम असेल तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. तर फ्रेंड कुठलाही डाऊट असेल, क्वेरी असेल या नंबरला मेसेज करून तुम्ही त्याचा आन्सर मिळू शकता. आणि 20 मे 2024 पासून हा कोर्स सुरू होत आहे. पण याआधी जर तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट केले तर तुम्हाला कोर्स संदर्भात काही डेमो क्वेश्चन पेपर आहेत ते सेंड केले जातील. म्हणजे 20 मेच्या आत जर तुम्ही पेमेंट केले तर डेमो क्वेश्चन पेपर तुम्हाला व्हॉट्सअपवर सेंड केले जातील आणि तोपर्यंत त्या क्वेश्चन पेपर संदर्भात तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सेम टू सेम MS सेट एक्झामच्या ओरिजिनल क्वेश्चन पेपरसारखेच ते पेपर आहेत. ठीक आहे. ते तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट केल्यानंतर सेंड केले जातील. म्हणजे 20 मेच्या आत पेमेंट केले तर, आणि 20 मे नंतर पेमेंट केले तर डायरेक्टली कोर्स ॲक्सेस तुम्हाला भेटेल. सिंपल. तर तुम्हाला ॲडव्हान्स स्टडीला सुरू करायचं असेल तर 20 मेच्या आधीच पेमेंट करून तुम्ही व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा. तुमचं सर्व रेकॉर्ड आम्ही आमच्या सॉफ्टवेअरमध्ये नमूद करू आणि त्यानंतर लगेचच 10 मिनिटांमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर व्हॉट्सअपला सेंड करू. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही त्याची प्रॉपरली प्रॅक्टिस करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर कसं असतं. ठीक आहे. क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन येतात ते कशा प्रकारचे येतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर होतील. ठीक आहे. तर आय होप तुमचे सर्वच डाऊट क्लिअर झाले असतील. काही डाऊट असेल तर या नंबरला मेसेज करून डाऊटचं क्लिअरिफिकेशन मिळू शकता. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.